असते म्हणजे खाण्यामध्ये. त्या बाईनं काय केलं, त्याच्या कणपट पकडलं म्हणजे जोरात शेकली त्याच्या. अरे चिनपड्या म्हणे, तुले म्हणे 200 फुटावरचं पाणी समजते म्हणे. किती फुटावरचं? 200 फुटावरचं. आणि नगोऱ्यावर मीनं साखर टाकली ते तुला समजत नाही म्हणे. म्हणून महाराज लोकांपासून सावधान व्हा. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. महाराज जेलमध्ये आहे म्हणून सावधान व्हा आता. अरे तुकडोजी महाराजांनी सावधान केलं की अंकित नाही ज्ञान मने साधू मला हो नाही ज्ञान. मने साधू मला नावानं साधू होत नाही रे. साधू हॉटेलच्या चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलच्या चहा पाणी नाही रे. म्हणून बापू आता नकल में फंस गई दुनिया. नकल में फंस गई दुनिया. असल को छोड़ कर भाई. नकल में फंस गई दुनिया. नकल में फंस गई दुनिया. असल को छोड़ कर भाई. असल को छोड़ कर भाई. बाबू हे कीर्तन प्रबोधन याकरिता आहे. साधू कसा पाहिजे, संत कसे पाहिजे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या महाराजाचा जन्म अरे अमरावतीमध्ये त्या भूमीमध्ये जन्म झाला बाबू. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अरे कर्मयोगी गाडगे बाबा ज्या महाराजांचा जन्म अरे अमरावती जिल्ह्यामध्ये झाला. हे दोन असे महाराज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ बोलत चला रे. कुठं आहे बरोबर सांगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आणि संत कर्मयोगी गाडगे बाबा विद्यापीठ मुलींपैकी बोला. गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती. अरे हे दोन असे साधू झाले या विदर्भाच्या भूमीवर. जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अरे जे गाडगे बाबा एकही वर्ग नाही शिकले बाबा. आणि त्या गाडगे बाबाच्या नावावर विद्यापीठ आहे अमरावती. अरे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं विद्यापीठ आहे नागपूर. हे दोन असे साधू झाले या महाराष्ट्राच्या भूमीवर. अरे या महाराष्ट्राला जागवण्याचं काम केलं. ग्रामगीतेमधून विषय मांडले महाराजांनी की ग्रामगीता ही माझी आहे, ती जीवन अमृत देही. आणि ग्रामगीता हे माझे हृदय. अरे त्यात बसले सद्गुरू राय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. अरे समाज ऐशा चालीरीती. अरे जुगारुणे द्यावे हातवाती आणि करावे समाजात नवनिर्मिती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे. म्हणून आता जागवण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून केलं की राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा. अमुच्या जागृत व्हा तरुणांनो. अमुच्या जागृत व्हा तरुणांनो. अमुच्या जागृत व्हा तरुणांनो. अमुच्या जागृत व्हा तरुणांनो. म्हणून बाबू आता जागृत होणं महत्वाचं आहे. म्हणून हे कीर्तन प्रबोधन या जामगाव फाट्यावर एवढा जनसमुदायामध्ये आजचा कार्यक्रम, प्रबोधनाचा कार्यक्रम. या एरियातले सर्व जनमानसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे आहे. होय बापू, होय पिंट्या, चालले रे पोटे. सुट्टी झाली ना. पाणी एडवा, पाणी जिरवा. पाणी जिरवा. आता हा मेसेज बंद झाला. आता दुसरा मेसेज आलाय. एक कोणत्या याले अडवा त्याची जिरवा. गावागावामध्ये चालू आहे आता. हा पण चांगलं आहे बरं. जामगाव फाटा गाव एवढं चांगलं वाटलं मला आज. एवढं मोठं गाव. बरं किती लोकसंख्येचं गाव आहे? किती लोकसंख्या वाढा या गावात? 700 ते 1000. बरं एका कोणत्यावर कार्यक्रम आहे तरी लोक पा एवढ्या कार्यक्रमात उपस्थित. बरं एवढं जोरदार गाव आहे हे जामगाव फाटा. या गावात अजिबात लोक दारू पित नाही. या गावात अजिबात लोक दारू पित नाही. हे गावातले पोरं दिसते मला. हे 3 हे गावातले पोरं कोणकोणचे हात वर करा रे. हे 2-3 पोरं गावातले आहे का मावशी? हे बाकीचे तर बाहेर गावातले होय. पण तुमच्या गावातले हे 2-3 पोरं होय का? बरं तुमच्या गावात 2-3 पोरं झाले का झालेच नाही? आले नाही.
ते बाहेर गावचे पोरं शाळेतले हो. बरं पोरं हुशार आहे हुशार आहे बाबा. बापू तुमच्या गावात अजिबात लोक दारू पेत नाही नाही. पेते का रे सांगा बेटा. सांगा रे लहान लहान पोरं. हा हा उभा आहे, उभा आहे. हा उभा आहे. उभा आहे स्टँड अप हा दारू बंदी आहे. तुझं गाव पूर्ण दारूबंदी आहे दारू तुझ्या गावात अजिबात लोक दारू पित नाही नाही. पेते का नाही पेत ना खरं सांग खरं सांग ये बोलतो ते. हा किती किती पेते थोडीशी म्हणजे 90 घेते पण घेते हातपाय दुखत असेल तर. अरे बापू काही काय बाया मागच्या म्हणत असेल बापू 2 दिवस थांबून पाय जामगाव फाट्यावर तुला सारा समजूनच जाईल हा बरं नाव काय रे दादा तुझं नाव हा जयदीप वा वा चांगलं नाव आहे पोराचं जय जय. इकडे ये जयदीप इकडे ये लवकर ये लवकर ये बेटा. प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है आओ इसे जगाएंगे भारत को बदलाएंगे आओ इसे जगाएंगे भारत को बदलाएंगे उठो बालवीरो तुम ऋषियों की संतान है प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. काय नाव तुझं दादा जयदीप. जयदीप पोराचं नाव चांगलं आहे की नाही काय काही काही बाया नाव ठेवते पोराचं चिंकी पिंट्या हो. पाल्या आता मला सांग आजी लहान पोरीचं नाव चिंकी बरं वाटते बरोबर. आणि तुया काय वयात गेली चिंकी तर काय म्हणेन चिंकी आजी चिंकी आजी. हा? पहिल्याच्या बायाचे नाव चांगले होते मंजुळा सकू माता हो. आणि नावाप्रमाणे वागत होते काय काय बायाचे नाव राहते गंगा गंगूबाई. गंगूबाई आणि 10 दिवस तिच्या अंगाले पाणी नाही नाव नाव गंगूबाई हो, आहे ना बरोबर. पण पोराचं नाव चांगलं आहे जयदीप जयदीप. बाबू पप्पाचं नाव काय तुया जगदीश. जगदीश आणि पप्पीचं नाव काय काहीच नाही. हा मम्मी मम्मी. मम्मी समजलंच नाही. तुला समजलं नाही का पप्पी गिप्पी समजून सांगायला. समजत नाही का तुला समजावून सांगू का हा हो. हा. बापू समोरून घ्या आता हा. वकिली. वकिली वकिलाची वकिली. वकिली मास्तरची वाचली. मास्तरी डॉक्टरची डॉक्टर. डॉक्टरी आणि पप्पाची मम्मी. हा? फेर बदलवलं वाटते हा? बरं ठीक आहे याच्या म्हणण्याप्रमाणे मम्मी बरं दादा जयदीप तुला मम्मीचा अर्थ माहित आहे का मम्मीचा माहित आहे का नाही मग तुला ओळखच नाही माहित तर तू म्हणतेस काय मम्मी आई आई. शेंड्या. आई तुला मम्मीचा अर्थ नाही माहित ना सांगू का मम्मीचा अर्थ सांगू मम्मीचा अर्थ असा आहे बाळा ऑस्ट्रेलियामध्ये एका कुत्रीची जात ऑस्ट्रेलियामध्ये एका कुत्रीची जात मम्मी आहे काय आहे मम्मी म्हणजे याचा अर्थ काय झाला म्हणजे तू समजा मम्मी म्हणत असेल मग त्याचा अर्थ काय होईल का कुत्रीची जात. कुत्री जात म्हणजे मम्मीचा अर्थ काय झाला काय झाला कुत्रीची जात. कुत्रीची जात मम्मी आहे पण मम्मी जर म्हटलं त्याचा काय होईल म्हणजे कुत्री म्हणजे शोभते का तुला म्हणणं नाही आहे ना काही आल्या आपल्या साध्वीताई टाळ्या वाजून स्वागत करायचं आळंदीमध्ये त्यांचं राहणं आणि आपल्या गावातल्या त्या या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आळंदीमध्ये त्यांचं इथून सर्व शिक्षण घेऊन प्रशिक्षण सर्व घेऊन इथे आहे. वृंदावन यात वृंदावन मध्ये प्रशिक्षण घेऊन भागवताचार्य झाल्या टाळ्या वाजवा स्वात्विताईसाठी आज आमचं भाग्य समजतो की ताई आज आमच्या कार्यक्रमामध्ये आली ताई आमचं प्रबोधनाचा कार्यक्रम असते थोडा पंचरंगी असते प्रबोधन असते थोडं मनोरंजनात्मक प्रबोधन हा प्रबोधनाच्या माध्यमातून की लहान लहान मुलांपासून तर जनमानसापर्यंत प्रबोधन कळलं पाहिजे पटलं पाहिजे बरं दादा आई या शब्दामध्ये गोडवा वाटते माय या शब्दामध्ये जितका गोडवा वाटते का तितका मम्मीमध्ये वाटते बाळा आई. आई आणि माय मध्ये एका कवीनं बाळा खूप सुंदर लिहिलं म्हणा रे सर्वजण अंबारून वसराला कंठी वागाया
आई ही माझी. आई माझी. एक कवी अजून सुंदर लिहिते आईविषयी. आई माझी मायेचा दिला तिने जीवनाला आधार. आई मायेचा सागर जीवनाधार. आई मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. ती होती आई आई. त्या पहिल्याच्या काळामध्ये आईला आपण माय म्हणायची. रखरखत्या उन्हात, त्या रानात आईस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात गैस माझ्यासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी मिळेल उपवास. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. मग का म्हणशील बाळा आता? आई म्हणजे मम्मी म्हणशील का आई म्हणशील? आई म्हणजे खऱ्या अर्थाने याला आजच्या कार्यक्रमामध्ये परिवर्तन झालं वाटते. असं समजायचं. म्हणजे काय म्हणशील तू आता उद्यापासून? आई आई टाळ्या वाजवा. माणूस किती सुधारले याले महत्व नाही. माणूस जीवनामध्ये एक जरी सुधारला तर म्हणजेच खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं असं म्हणायचं. बस बाळा आता. कारण की परिवर्तनाच्या दोन व्याख्या